पालघर नगर परिषदेचा भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर आलाय। चक्क हुतात्मा स्मारकाच्या निकृष्ट दर्जाच्या भिंती भ्रष्टाचाराची साक्ष देत आहेत। 1 महिन्यापूर्वी केलेल्या वीट बांधकामाला अक्षरशः तडे गेल्याची घटना या व्हिडिओच्या माध्यमातून पहा। 1,80,00,000चं काम असताना देखील निकृष्ट दर्जाचे काम करण्याचे पाप अभियंता सह ठेकेदाराने चालवले आणि याला आशीर्वाद इथल्या नगरसेवकांचा आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। सिमेंट, विटा, ग्रीड पावडर, कॉन्क्रीटच्या भिंती की थेट भ्रष्टाचाराच्या पांढऱ्या भिंती दिसतात। प्रशासन मात्र झोपेचे सोंग करते तर आमदार, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी दखल घेत नाहीत। आता पालघरच्या जनतेलाच आवाज उठवावा लागणार आहे। बाहेरून दिसतं ते देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मारक आहे, सन्मानाचं, हुतात्म्याचं, त्यागाचं प्रतीक आहे। मात्र या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार करण्याची ठेकेदार अभियंते यांची हिंमत याचं आश्चर्य आहे। विशेष म्हणजे तक्रारी करून सुद्धा यामध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। पालघर पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयासमोरच हे पवित्र स्मारक उभे आहे। ही नवीन भिंत बांधली आहे भ्रष्टाचाराची। जास्त दगड, कमी लोखंड आणि ठेकेदाराचे जास्त ढोंग आणि अभियंते घेतात सोंग। हुतात्मा रामप्रसाद भीमाशंकर तिवारी यांचं हे स्मारक आहे। त्याभोवती बांधलेली भिंत अवघ्या 1 महिन्यातच तडकली असून भेगा पडल्या आहेत। त्यांना तडे गेले त्याचं कारण असं आहे की कमी दर्जाचं कॉन्क्रिटीकरण, 4 लोखंडी बार लागायचे पण त्यांनी फक्त 2च बार घेतले। सिमेंट कमी, दगड जास्त आणि वरून थाप दिली कोटिंगची। भ्रष्टाचार लपवण्याची मात्र तडा पडल्यामुळे भ्रष्टाचाराची निकृष्ट दर्जाची साक्षच ही भिंत देते। ही भिंत खरंच सिमेंट विटांची आहे का की पैशाचं गिळंकृत केल्याचं टक्केवारीची आहे? 28 मार्चला जनतेचा वाली या स्थानिक न्यूज चॅनलने हा घोटाळा उघड केला, पण पुढे काय झालं? ठेकेदार मोकळा, कारण पाठिंबा आहे नगरसेवकांचा। पहिला विरोध नंतर पाठिंबा अशी चर्चा सध्या पालघर परिसरात सुरू आहे। या भिंतींवर आता प्लास्टरही झालंय, पण पाया कच्चा निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे या भिंतीला मात्र आता तडा गेलाय। पाया कच्चा असेल तर भिंती टिकणार कशा? नगर परिषदेकडे स्थिर सीओ नाही, प्रशासन मात्र करतंय मनमानी आणि सगळ्यात मोठं म्हणजे हुतात्म्याच्या नावाने पालघरच्या जनतेची फसवणूक झाली। तक्रारी केल्यानंतरही कोणतीही कारवाई नाही। लोकप्रतिनिधी सुद्धा मूग गिळून गप्प बसलेत। करोडो रुपयांची ही अंदाजपत्रके फुगीर बनवली जातात आणि यामधूनच टक्केवारीचा खेळ सुरू होत असतो। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, ठेकेदारांच्या माध्यमातून हा खेळ सध्या पालघरमध्ये सुरू आहे। आज भिंत तडकली, उद्या कोसळली तर जबाबदार कोण? कागदावरच सगळं चोख। ठेकेदार परजिल्ह्यातला, बांधकाम अभियंता 3 वर्षांनी बदली होणार, मग पकडणार कोणाला? मात्र सर्वच राजकीय मंडळींकडे आम्ही स्वतः या तक्रारी केल्या, मात्र जिल्हा प्रमुख, आमदार, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांना जाग कधी येणार आणि भ्रष्टाचाराला लगाम कधी लागणार? कामाचे अंदाजपत्रक फुगीर बनवून टक्केवारी देऊन ठेकेदारासह अभियंत्यांची मात्र शासकीय तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम सध्या पालघर नगर परिषदेमध्ये सुरू आहे। हेच काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाजपत्रक बनवलं असतं तर हेच काम 50 लाखांमध्ये सुनियोजित दर्जेदार बनलं असतं। मात्र पालघर नगर परिषद बांधकाम विभाग भ्रष्टाचाराचे दुकान मांडून बसलाय का असा आरोप सध्या नागरिकांकडून होतोय। त्यामुळे नवीन आलेले पालघर नगर परिषदेचे सीईओ आणि या निकृष्ट दर्जाचे व भ्रष्टाचाराच्या कामाबाबत काय ठोस भूमिका घेत आहेत त्याकडे पालघरच्या जनतेचं मात्र लक्ष लागलंय। पैसे घ्या, निकृष्ट दर्जाची कामे करा आणि शासकीय काम करून घ्या ही ओळख हे नवीन सीईओ पुसणार आहेत का? ही भिंत टिकेल का की भ्रष्टाचाराचा हा ढिगारा जनतेवर कोसळणार? हा भविष्यात येणारा काळच ठरवणार आहे। याबाबत आम्ही थेट पालघर नगर परिषदेचे नवीन सीईओ नानासाहेब कामटे यांची प्रतिक्रिया घेतली। या निकृष्ट कामाबाबत, भ्रष्टाचाराबाबत सविस्तर माहिती दिली। पाहूया त्यांची प्रतिक्रिया। सर, 3 महिन्यापूर्वी जनतेचा वाली या चॅनलने बातमी प्रसारित केली होती। निकृष्ट दर्जाच्या भिंती आणि पॉपिंग निकृष्ट असल्यामुळे भिंती भविष्यात टिकणार नाहीत आणि त्याच घडीला आता फक्त 15 ते 20 दिवस झाले असतील भिंती बांधल्या, मात्र या भिंतीला प्लास्टर केल्यानंतर आता त्या तडकल्या आहेत, त्याला भेगा पडल्या। त्या आपण तुम्हाला फोटो दाखवलाय, काय सांगतील याबाबतीत नेमकी कारवाई कशी होणार आहे? सदर कामाचं तपासणी करण्याबाबत आमचे इंजिनियर आहेत त्यांना सांगितले, तसेच मी स्वतःही त्या कामाची तपासणी करेल आणि या कामाचं आपण थर्ड पार्टीची एजन्सीमार्फत तपासणी करू आणि त्याच्या क्वालिटीविषयीची स्ट्रेंथ चेक करू, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल।